जय सियाराम. आपल्या शाळकरी मुलांचे सर्वसाधारण सामान्य ज्ञान आधुनिक काळातील माहितीबाबत उत्तम असते, परंतु सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, थोर इतिहास पुरुष, महान संत आणि त्यांची शिकवण याबाबत मात्र काही सन्माननीय अपवाद वगळता आपली उमलती पिढी काहीशी अनभिज्ञ वाटते. ही स्थिती धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या हानिकारक ठरू शकते. यासाठीच संतभूमी असलेल्या महाराष्ट्रातील थोर संतांचा, त्यांच्या समाज कल्याणकारक कार्याचा, त्यांच्या शिकवणीचा, भक्तीचा, ईश्वर निष्ठेचा आपल्या मुलांना परिचय व्हावा, यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली संतांच्या विभूती ही लेखमाला धर्मक्षेत्र नाणीजधाम या मासिक ऑडिओ बुकातून प्रसिद्ध होत आहे. ही लेखमाला असंख्य पालकांच्या व मुलांच्या पसंतीस उतरली असून उत्स्फूर्तपणे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मी विलास सदानंद बेंद्रे. मी धर्मक्षेत्र नाणीजधाम या ऑडिओ बुक मासिकाचा नियमित वाचक आहे. माझ्यासाठी ही अत्यंत उपयुक्त आहेच, शिवाय माझी मुलीही यातील संतांची माहिती मोठ्या आवडीने वाचतात व ऐकतातही. त्यांचे अभंग पाठ करतात व अर्थ सांगण्याचा आग्रह देखील करतात. जय सियाराम. माझे नाव प्रज्ञा तुषार मुले. माझी आई धर्मक्षेत्र नाणीजधाम या ऑडिओ बुकची नियमित श्रोता आहे. दरमहा 1 तारखेला धर्मक्षेत्र ऑडिओ बुक एपीके मध्ये प्रसिद्ध झाले की मी हट्टाने एअरपॉड्स कानाला लावून त्यातून संतांची विभूती या सदरातील जगद्गुरू श्रींनी सांगितलेल्या थोर संतांची चरित्रकथा ऐकते. पाठ्यपुस्तकातून न मिळणारी संतांबद्दलची माहिती यातून प्राप्त होते. या माहितीची अभ्यासात, निबंध लेखनात तसेच वक्तृत्व स्पर्धांमध्ये मला प्रचंड मदत होते.